महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री दाजी महाराज की जय। हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी। तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा। बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर आगर। बाप रखुमा
पंढरीनाथ भगवान की अत्रिनंदना जगज्जीवना अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे निशिदिनी तुमचे स्मरण घडावे नाम नित्य गावो निशिदिनी तुमचे स्मरण घडावे नाम नित्य गावो भक्त वत्सला परम उदारा अंत नको पावो भक्त वत्सला परम उदारा अंत नको पावो दीनतया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दीनतया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळा आले अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळा आले कृष्णात यौदुंबर तरुतरी दिव्य चरण पाहिले कृष्णात यौदुंबर तरुतरी दिव्य चरण पाहिले अनन्य भावी शरणागत मी देई त्वत्पदी थान अनन्य भावी शरणागत मी देई त्वत्पदी थान श्री वल्लभ हा अज्ञदास परिकरी त्याचा उद्धार श्री वल्लभ हा अज्ञदास परिकरी त्याचा उद्धार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मला टाळी ऐकू येत नाही कुणाची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री इथला बेस कमी झाला मॉनिटरचा दे रे दे रे दे रे ना
गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले मृदुस्तबाह्य नवनीत मृदुस्तबाह्य नवनीत मृदुस्तबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले दया करण्याचे पुत्रासी दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि कदासी तेची दासा आणि कदासी तुका म्हणे सांगो किती तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताच्या मूर्ती तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले सद्गुरुनाथ महाराज की नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते शुकासारिके पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रोता भक्ता श्रीराम समर्थ
श्री राम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की। सगळ्यांना माहिती असलेला, अनेक वेळा अनेक वर्ष ऐकलेला, पाठ झालेला असा अभंग मुद्दाम घेतलाय। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा। प्रत्येक अंतऱ्यानंतर तोची साधू ओळखावा ही ओळ महत्वाची आहे। संतांचा अभंग कसा सोडवावा हे ज्याला कळलं ना त्यानं आपल्या आयुष्याचं हित साधून घेतलं, लक्षात घ्या। ज्याला संतांचा अभंग सोडवायचा कसा हे कळलंच नाही, तू काय हित साधून घेणार? वरकरणी संतांचे अभंग कधीही बघायला जाऊ नका। मृदू सबाह्य नवनीत, कोण? तोची साधू ओळखावा, असा जो असेल तोची साधू। दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि कदासी, तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताच्या मूर्ती, तोची साधू ओळखावा। या एका अभंगामध्ये च हे अक्षर किती वेळा आलंय ते काढून बघा। च या शब्दाला फार महत्व असतं। बुवा आमच्याकडे जेवायला यायचं तुम्ही, हे झालं साधं निमंत्रण, हे झालं साधं निमंत्रण, जेवायला यायचं। आणि बुवा आमच्याकडे जेवायला यायचंच, हे झालं विशेष निमंत्रण। म्हणजे काही झालं तरी तुम्ही यायचं आहेच। गाडी पाठवतो दुपारी 11:30 वाजता। त्या च मध्ये जसा एक ठासून एक भाव आपण दर्शवतो की काही झालं तरी तुम्ही यायचंच आहे, तो च तुकोबारा इथं वापरतात। किती ठिकाणी च आला बघा या अभंगामध्ये तुकोबांच्या। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। बरोबर। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, तोची साधू ओळखावा। हे जोडलं गेलं म्हणजे ही पुढची सांगितलेली साधूची लक्षणं आहेत तुकोबानी। ही लक्षणं ज्याच्यात दिसतात तुकोबा म्हणतात तोची साधू ओळखावा। आमची आज अडचण कुठे होते माहितीये का? दोन गोष्टीने अडचण आहे। संतांचे शब्द काय अनुषंगाने येत आहेत हे आम्हाला कळत नाही, आणि ते न कळल्यामुळे आम्हाला कसं वागायचंय हेच कळत नाही। काय अनुषंगाने संतांचे शब्द आहेत, यातला एक शब्द तुकोबाऱ्यांचा फार गोड आणि फार असा मार्मिक शब्द आहे, तोची साधू ओळखावा आणि मग देव तेथेची जाणावा। आज तुमच्या माझ्या समाजामध्ये अनेक बाबा लोकांची बिंग उघडकीस येण्याचं कारण काय? तुम्हा मला संत कोण आणि जंत कोण हेच कळत नाहीये। आम्ही वळवळणाऱ्या जनतांना संत म्हणायला लागलोय, आम्ही त्यांना साधू म्हणायला लागलोय। महाराज हे साधू नाही आहेत, हे संधी साधू आहेत। संधी कुठे कशी मिळेल? आपण बातम्यांची चॅनल काढून बघा बरं। गेल्या अनेक वर्षांमध्ये 4-5 वर्षांमध्ये किती ठिकाणचे किती साधू पकडले गेले, किती आश्रम त्यांचे पकडले गेले। या आश्रमामध्ये काय काय थिल्लर चाळे चालतात हे मीडियानं तुमच्या माझ्या समोर आणले। आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये सुद्धा हे आश्रम चालवले जातात। आणि ज्या ठिकाणी फक्त स्वार्थ, लोभ आणि विषय वासना इतक्याच गोष्टींना फक्त महत्व आहे, बाहेरून फक्त आश्रमाचा मुलामा आहे। हा आश्रमाचा मुलामा आहे का खरोखरीचा आश्रम आहे हे ज्याला ओळखता येत नाही ना, त्याच्यासाठी तुकोबाऱ्यांचा अभंग आहे। तुला खरा साधू कोण ओळखायचंय, बघायचंय? जे का रंजले गांजले
इथून व्याख्या सुरू झाल्या तुकोबारायांच्या. कोण खरा साधू? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू. आता च जिथे आला तिथे बाकीच्या शक्यतांना पूर्णपणे बाजूलाच केलं तुकोबारायांनी. पहा, हा दिसला ना तुला, मग तोच दुसरा कोणीही नाही. तोची साधू ओळखावा, आणि एकदा ओळखलास की मग बाकी कुठेही द्यायची गरज नाही. देव तेथेची जाणा, बाकी बाळा कुठेही जायची गरज नाही, सगळं तिथंच आहे. आमची अडचण अशी आहे की ओळखावा आणि जाणावा या दोन शब्दांमधली गल्लत आमची अजून सुटत नाहीये. जाणावा शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती नाही, ओळखावा शब्द म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. अनेक वेळेला दत्त जयंतीचं दत्त जन्माचं कीर्तन झालं की उत्सवामध्ये लोक अनेक भेटायला येतात. बुवा तुम्हाला एक खरं वाटतं का हो? म्हटलं काय ते 3 तोंड 6 हात 2च पाय असं खरंय का हो? जीवशास्त्राच्या नियमानुसार, जीवशास्त्राच्या नियमानुसार असं शक्य आहे का? म्हटलं कोण्या गाढवाने तुम्हाला सांगितलं दत्त महाराज असेल म्हणून? म्हणजे काय आरतीत वर्णन आहे. म्हटलं वाचा बरं आरती काय नाथाने केलेली. काय आरती? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा काय शब्द आहे? जाणा. पहाय का शब्द? तुम्ही पाहायला जाताय, नाथ महाराज जाणायला सांगतात. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. मग काय दत्त हा जाणा? तर त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राहणा. सत्व रज आणि तम या 3 गुणांचा मिळून झालेला एक आकार म्हणजे दत्त महाराज. आणि मौज पहा, बाकीचे 4 हात आणि 2 तोंड, एक आहे ते रजाचं आहे आणि एक आहे ते तमाचं आहे. आणि या दोघांचं अधिष्ठान कोणाच्या पायावर उभं आहे? सत्वाच्या, म्हणजे भगवान महाविष्णू. मूर्तीमधला अर्थच आम्हाला कळत नाही. आमच्याच मूर्तीमधला काय दुसऱ्यांची तोंड आम्ही गप करणार? आम्हाला आमच्या देवांबद्दल विचारल्यानंतर सांगता येत नाही का आम्ही अभ्यासच करत नाही. आजचा दिवस आला, खाणं झालं, रात्री जेवण झालं, झोप, विचार करायचा आहे कशाला? कुणाला विचार करायचा आहे? घडीने घडी काळ आयुष्य नेतो महाराज, हाताशी काही यायचं नाही. आणि हाताशी काहीतरी यायला हवं असेल तर संतांचे अभंग हा एकमेव आपल्याला तारक मार्ग आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. मग खरे साधू कुणाला म्हणायचे? दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन विजय पोथी जर कोणी वाचली असेल, इथे कोणी भक्त मंडळी असतील त्यांनी वाचली असेल, तर त्याच्यामध्ये एक फार सुंदर ओवी दासगणूने टाकली. षड्विकार धुतल्या विना, नीट ओवी ऐका. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही. अघटित म्हणजे जे घडणं कठीण आहे अशी कृत्य ते करतात. पण लक्षात घ्या, आपल्याकडून एखादं कृत्य अघटित घडल्यानंतर त्याचा डांगोरा पिटत संत बसत नाहीत. हा त्यांचा मोठा गुण आहे. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि म्हटलं म्हण वेदांच्या रुचा, घडाघड 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 वेदांच्या रुचा सुरू झाल्या. मग आता मी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्यानंतर रेडा वेद बोलतो हे बघितल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीने काही रेड्यांना वेद शिकवण्याची शाळा काढली का हो? शाळा काढली का? त्यांच्याकडून सहज होणारी जी कृत्य आहे त्याला लीला असं म्हणतात. सर्व सत्ता आली हाता, ही हातात जी सत्ता आली आहे ना, मी हातात आलेली सत्ता म्हणतो, हाताची सत्ता नव्हे. हातात आलेली जी सत्ता आहे ना, त्या सत्तेच्या जोरावरती चाललंय.
बसलेल्या भिंतीला म्हणाले चल ग, जिथे होती तिथून तुटून ती निघाली. म्हणून नंतर ट्रान्सपोर्ट कंपनी काढली का हो माऊलीनी, कधी ऐकिवात आहे? आता काय भिंतीवरून जाता येतं, इंधनाची गरज नाही, पेट्रोल महागलंय, सीएनजी महागलंय, चला भिंतीवरचा छानपैकी एक मस्त ट्रान्सपोर्ट कंपनी काढू. तो तात्पुरता केलेला, त्या माणसाला केलेला त्याचा गर्वहरण व्हावं यासाठी झालेली लीला आहे ती. त्याच्यामध्ये ते अडकून पडत नाहीत. म्हणून ओवी खूप सुंदर आहे. षड विकार धुतल्या विना, काढल्या विना नाही म्हणले. काढल्या, मुळात हे षडविकार काढले तर तुम्हाला जगणंच अशक्य आहे ना. जगावं कसं षडविकार काढल्यावर? मग हे षडविकार धुवायचे, साफ करायचे. आणि जे असे साफ ठेवतात, षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाय. आमच्या दृष्टीनं साधू, एखादा संत, एखादा महात्मा याची ना एक आमच्या समोर चित्र उभं आहे. जसे आम्ही बाकीची चित्र बघतो तसं एक चित्र उभं आहे. पण साधू कोणाला म्हणायचं? साधू कोणाला म्हणायचं? भगवी वस्त्र घातले, असा वरती जटाभार बांधलेला आहे, त्याला रुद्राक्षांच्या माळा वगैरे बांधलेल्या आहेत, अंगामध्ये साधारणतः 1000 रुद्राक्ष असतील अंगावरती, असा एखादा रुद्राक्षांचा साठा असावा. असा कोणी दिसला की लोक लगेच त्याच्याकडे धावतात, लगेच धावतात त्याच्याकडे. चला साधू आलाय. अरे पण तो खरंच साधू आहे का संधी साधू आहे हे कुणी बघायचं? साधू आला म्हणून त्याच्याकडे धावणारी लोक. मला सांगा, नुसत्या वेशानं साधू होता येतं का? शिवाजी महाराजांचा वेश केला, नाटकामध्ये भूमिका वठवली, शोभायात्रेला शिवाजी महाराजांसारखी दाढी बिडी लावून टेम्पो मध्ये उभा राहिलो. पण 2 कुत्री भुंकत आली तर कपड्याचा रंग बदलतोय. यांना शिवाजी महाराज म्हणता येईल? ज्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलाय, भूमिका वठवणं वेगळं, त्याच्यासारखा वेशभूषा करणं वेगळं, त्याच्यासारखी दाढी मिशी राखणं वेगळं, आणि आतून शिवाजी महाराजांचं तत्व असणं हे जगा वेगळं आहे. म्हणून मी कायम एक वाक्य सांगत असतो, साधू किंवा संत हा वेश नाही, तो माणूस नाही, मग ती वृत्ती आहे. ही वृत्ती ज्याला कळली ना, त्यानं आपलं आयुष्य कृतार्थ केलं असं समजायला हरकत नाही. पण मग कुणाला साधू म्हणायचं? एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन केलंय. आधी मी श्लोक संस्कृत मध्ये सांगेन, मग त्याचा अर्थ सांगेन. गर्वन्नोद्वहते निंदति परान्नो भाषते निष्ठुरम्. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम्. उक्तं केनचिदः प्रियं च सहते क्रोधं च नालम्बते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत्. दोषाञ्छादयते स्वयं न कुरुते एतत्सता लक्षणं. सद्गुरुनाथ महाराज की जय. जागे आहात ना सगळे? हो म्हणावं जरा एकदा. हा, म्हणजे कसं जय जयकार येत नाही म्हणून विचारावं लागतं मध्येच. गर्वन्नो दुहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम्. दुपारी जेवण झालंय, त्याची थोडीशी झोप येते, मलाही कळतंय. मी तुमच्या बरोबरच जेवून गेलोय आणि बालुशाही जरा अंगावर येणं स्वाभाविक आहे, म्हणून मी कमीच खाल्ली. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम्. जे स्वतःच्या साधनेचा, उपासनेचा कधीही गर्व करत नाही. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्, जे दुसऱ्याची कधीही निंदा करीत नाही, ते साधू आहेत. उलट दुसऱ्याने आपली निंदा केली तर त्यांना ती अधिक आवडते. समर्थांचे शब्द आहेत, निंदक कामाचा, कामाचा गडी आत्मारामाचा.
समर्थांचे शब्द आहेत. निंदक कामाचा कामाचा का गडी आत्मा रामाचा. निंदकाचे घर असावे शेजारी का. अहो तो आमच्या ते चुका दाखवतो, मला सुधारायला वाव मिळतो ना चुका दाखवल्यामुळे. पण स्वतःहून दुसऱ्याची निंदा करीत नाहीत. गर्वन्नोद्वहते न निंदती परा नो भाषते निष्ठुरम. दुसऱ्याच्या हृदयाला त्रास होईल, दुसऱ्याचं हृदय दुखावेल, कळवळेल, मनाला त्रास होईल असं कधीही निष्ठुरपणे ते बोलत नाहीत. अतिशय प्रेमपूर्वक बोलतात. मुखामधून वाहणारी वाग्गंगा फक्त प्रेम आणि प्रेमच घेऊन येते. गोंदवलेकर महाराजांची प्रवचन प्रत्यक्ष कोणी ऐकलेलं इथे आहे का हो? मला सांगा. कोणी नाही. पण 365 प्रवचनांच्या पुस्तकातल्या त्या कुठल्याही प्रवचनांपैकी कुठलंही प्रवचन, कशाला प्रवचन, एखादी नुसती ओळ त्यांच्या मुखातून गेलेली जी लिहून आली ती फक्त वाचा. ती वाचल्यानंतर सुद्धा गोंदवलेकरांच्या मनामध्ये काय प्रेमाचा झरा प्रचंड प्रमाणामध्ये वाहतोय तुमच्या माझ्या लक्षात येईल. ते कधीही दुसऱ्याला निष्ठुरपणे बोलत नाहीत. उक्तंके नचित प्रियंच सहते क्रोधंच. हे सर्वात महत्वाचं आहे बरं का लक्षात. क्रोधंच लंबते. काय आहे, भले भले माणसं 1 जानेवारीला किंवा वाढदिवसाच्या दिवशी बरंच काही हे करत असतात. एक 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 आजपासून मी असं करीन, आजपासून मी तसं करीन. पण क्रोध आजपासून मला येऊ देणार नाही असं कोणी आहे का हो इथं? हात वर करा, जाहीर सत्कार करतो मी. असं होऊच नाही शकत. हा, नुसता हात वर करायला कोणी हात वर करेल. जगून दाखवायचंय. कारण क्रोध नावाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या नकळत कधी येते हे कळतही नाही. लक्षात ठेवा. एक उदाहरण देतो. एका माणसानं तीर्थयात्रा करायची अशी ठरवली आणि म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला. मग काशी, मथुरा, जी जी काय होती 4 धाम यात्रा, वैष्णोदेवी वगैरे करत 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 प्रयाग, गया, गया म्हणजे गयेला गया असं. आता गयेला गेल्यानंतर तिथला असा नियम आहे, गया हे असं ठिकाण आहे, एकमेव ठिकाण गया. तिथे अगर कोणी गया तर त्याच्यासाठी एक मुद्दाम सांगून ठेवतो. गया हे एकमेव क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी जिवंतपणे तुमचं माझं स्वतःचं श्राद्ध तिथं करता येतं. म्हणजे आपल्या मागून आपलं कोणी करेल का नाही असं ज्याला तळ्यात मिळत असेल त्याच्यासाठी सोय सांगितली. गयेला गेल्यानंतर तिथं एक पद्धत अशी आहे की काहीतरी सोडावं लागतं. गयेला गेल्यावर काय सोडायचं? सोडायचे जिन्नस ठरलेले आहेत. काय सोडायचं? तांबड्या भोपळ्याची भाजी सोडली. तांबड्या भोपळ्याची भाजी सोडली. आता इकडचा सगळा माता भगिनी पट्टा लगेच कळेल. तांबडा भोपळा माहितीये ना? इकडे काय तांबडा भोपळाच म्हणतात ना? हा हा, कोणीच खात नाही हो जास्त. पाव किलो, अर्धा किलो, 20-25 लोकांना पुरतो. सोडला. पण असा कोण म्हणतो का गुलाबजाम सोडला म्हणून? मी तर म्हणणार नाही बाबा अजिबात. बालुशाही सोडली म्हणून कोण म्हणेल का? या महाशयांनी भीष्म प्रतिज्ञा केली, गयेला सोडायचंय का? आजपासून म्हणाले राग सोडला. राग सोडला नाही. टाळ्या नका वाजवत, त्यानं सोडला, मी नव्हे. राग सोडला. आणि राग सोडला म्हणून तिथून घरी आले महाराज. आल्याबरोबर घरी पूजा वगैरे ठेवली होती आपल्या आणि तीर्थप्रसादाला लोकांना बोलावलं होतं आणि बरेचसे दीडशे लोक बोलावले होते गावामध्ये तीर्थप्रसादाला. आणि लोक आली तीर्थप्रसाद घेण्यासाठी. बरं, लोकांचं सांगू का तुम्हाला, लोकांना नको त्या चौकशा भयंकर असतात. एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर तुम्ही तिथे काय बघितलं, अशी अशी कोणी विभूती तिथे आहे असं आम्हाला कळलं, तुम्हाला दिसली का ती? तुम्हाला काही अनुभव आला का? त्या ठिकाणी असे असे अनुभव येतात, तुम्हाला काही अनुभव आले का? का तुम्हाला काही वेगळे कोणी संत महात्मे भेटले का? काही नाही. लोकांना एकच माहितीये, गयेला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं. आलेला प्रत्येक जण तीर्थप्रसाद घेताना
भट्टीच होणार पाहिजे. आलेला प्रत्येक जण तीर्थप्रसाद घेऊन परत जाताना प्रत्येकाचा प्रश्न एकच, गयेला गेला होतात म्हणे. होय होय. हा तेवढा शांत. होय होय. का हो, काय सोडलं तो गयेला? यानं सांगावं, राग सोडला गयेला. काय सांगता हो? वा वा वा. काय म्हणाले तुमचं सांगावं. दुसरा आला, गयेला गेला होतात म्हणे. होय होय. काय सोडले तो? राग सोडला. तिसरा आला, गयेला गेला होतात म्हणे. काय सोडले तो? राग सोडला. 10 माणसं, 15 माणसं, 50 माणसं, बरे 150 माणसं बोलवली होती. साधारणतः 100वा माणूस आला आणि त्याची 100 भरली. आल्याबरोबर तीर्थ घेताना गयेला गेला होतात म्हणे. होय. मगाचा होय कुठे आणि आत्ताचा होय कुठे? काय सोडलं तो गयेला? तुझा बाप सोडला गयेला. जा शोधून घेऊन ये. राग सोडला, राग सोडला, राग सोडला. हे 100 लोकांना सांगताना राग कधी आला हेच कळलं नाही. कशाला नको त्या वल्गना हव्यात महाराज. पण खरं सांगू का, यांना खरंच आयुष्यात उगाच कधीही राग आला नाही. किंबहुना राग काय असतो ज्यांना माहितीच नाही. म्हणून त्या संतांचं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यांना नावच आहे शांतीब्रह्म. या संतांना दिलेली एक उपाधी आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. किती किस्से सांगावेत हो त्यांचे, किती किस्से सांगावेत. हे जगून दाखवलंय. जे तुकोबा म्हणतायत ना ते जगून दाखवलंय एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात. 2च सांगतो फक्त, 2च. नाथांच्या घरी रोज भागवत कथा कीर्तन संध्याकाळी वाड्यामध्ये रोज असे. आणि नाथांनी स्वतःहूनच दवंडी पेटवावी की यावर कीर्तनाला संध्याकाळी. नाथा आले असते रे, पण आता ना गुडघ्यानी बसवत नाही रे मला. प्रत्येकाची काही ना काहीतरी कुरकुर कुरकुर कुरकुर. नाथांनी त्याच्यावरती न रागवता आपलं कीर्तन चालू ठेवावं. पण कोणीच कीर्तनाला येत नाही म्हणून नाथांनी त्यावेळेला शक्कल अशी लढवली होती की गावामध्ये दौंडी पिटवली की जो कोणी रोज कथेला कीर्तनाला प्रवचनाला येईल त्याला जाताना पावपावशेर गुळ मिळेल. गुळ मिळेल म्हटल्याबरोबर सगळे मुंगळे धावायला लागले. हो, सगळे मुंगळे धावायला लागले. गुळ मिळेल म्हटल्या गुळाच्या ओढीनं. आणि आलेला प्रत्येक जण येतोय, ऐकतोय, गुळ घेऊन जातोय. त्यात मजा अशी झाली, एक नवविवाहित जोडपं, नवीन लग्न झालेलं, त्यांनी विचार केला. नवरा विचारतो कुठं जाऊया आज? फिरायला जाऊया का? ती म्हणली फिरायला कशाला, नाथांच्या वाड्यात जाऊ त्याच्यापेक्षा. का? पावपावशेर माणशी गुळ मिळतो, दोघं गेलो तर अर्धा किलो गुळ येईल. अशी माणसं कधी उपाशी मरत नाही. अशी माणसं कधी उपाशी मरणार नाहीत. चला म्हणाले नाथांच्या वाड्यात जाऊ. आले. बरं, कथा कीर्तन प्रवचन याचा कशाचा तिळमात्र संबंध गंध नसल्यामुळे तिथं आल्याबरोबर या दोघांनाही झोप यायला लागले. शिवरंजनी करा, शिवरंजनी. बॅकग्राऊंड चालू ठेवा. या कशाचाच संबंध त्यांच्याशी नसल्यामुळे तुम्हा मला कीर्तनामध्ये जशी मध्ये झोप येते अशी पेंगायला लागतो आपण, तसं त्यांचंही तेच झालं. हळूहळू झोप यायला लागली आणि आखो ही आखो मी इशारा झाला. पुरुषांमध्ये तो बसलेला, स्त्रियांमध्ये ही बसलेली. काय करूया, निघूया का? ती म्हणते पावशेर गुळ गेला तर काय करायचं, तो घेतल्याशिवाय. म्हणून दोघांनी विचार केला. दोघ जण उठले आणि नाथांच्या घरात जाऊन त्यांच्या पलंगावरती ताणून दिली. हो, इकडे प्रवचन संपलं, सगळं झालं, याला जागच नाही, इतकी झोप लागली. आणि पहाटे जाग आली. ते उठण्याच्या आधी नाथ त्यांच्या समोर हात धरून उभे आहेत.
आता विचार करा, हा प्रसंग तुमच्या माझ्या घरात घडलाय. आधी आम्ही इतका वेळ झोपू देऊ का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर असं कोण झोपलं असेल तर आम्ही हातात काय घेऊन उठवू त्याला? नाथ समोर आले, जोडले, हात जोडले नाथांनी आणि प्रश्न केला, झोप झाली ना नीट? आपण कसे विचारू, काय झाली का झोप? शब्द तेच आहे, पण त्यामागची नाथांची भावना किती वेगळी आहे बघा. झोप झाली ना, शांत लागली ना, स्नानासाठी पाणी काढलंय, स्नान करून घ्या. स्नानासाठी पाणी दिलं, नवीन वस्त्र दिली दोघांनाही आणि बायकोला सांगितलं, अगं त्यांच्या न्याहारीची व्यवस्था कर, नाश्त्याची. न्याहारी केली आणि आता बोळावणं केलं त्यांचं, निघाले जायला. तसे नाथ धावले मागून, अहो काल तुम्ही दोघं आला होतात ना, दोघांचा मिळून राहिलेला हा पाव किलो मिळून अर्धा किलो गुळ, आज संध्याकाळी या हा परत कीर्तनाला. कशाला म्हणतात क्रोधावरचा विजय महाराज? दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे नाथाने जगून दाखवलंय. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे. तो पाण्याचा गडू आणला होता वरून, आणि त्या रणरणत्या उन्हामध्ये ते गाढव तडफडताना दिसलं म्हणून तो फोडला आणि त्याच्या तोंडामध्ये आडवा केला. त्याच वाळूमध्ये बसले, मातीमध्ये बसले, डोकं घेतलं आपल्या मांडीवरती. लोकांनी खोळ्यात काढला. रे नाथा म्हणाले, येडा का खोळा तो? अरे जे आपल्या तोंडामध्ये ओतायचं ते ह्या गाढवाच्या तोंडामध्ये ओततोस, काय म्हणावं तुला? नाथांच्या मुखातून शब्द आहे, तुम्हाला गाढव दिसलं, मला त्याच्या जागी माझा हरिपंत दिसला. दया करणे जे पुत्रास. आपल्या मुलीच्या हातून जर एखादी कप अशी फुटली तर आपण काय म्हणतो, असू दे ग, सटकली असेल. पण ती सोनेच्या हातून सटकली तर? तीच आपल्या घरामध्ये भांडी घासायला येणाऱ्या एखाद्या मुलीच्या किंवा बाईच्या हातून सटकली तर तिची सगळी वंशावळच निघते हो, पूर्वजांची सगळी. उद्धारगतच घरात. तुझ्या बापानं ठेवलंय का इथं? पण नाथांच्या मनातला भाव स्पष्ट आहे. तुम्हा मला ते नवविवाहित जोडपं दिसलं, नाथांच्या दृष्टीनं ते कृष्ण आणि रुक्मिणी आहेत. नाथांचा भाव साधा सरळ आहे की कृष्ण आणि रुक्मिणी जर माझ्या घरामध्ये स्वतःहून माझ्या पलंगावरती येऊन आराम करणार असतील यांच्या रूपानं, तर यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही ना. गर्वन्नो दुहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिदप्रियंच सहते क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्यम लक्षणम परकृतम संतिष्ठते मूकवती. संत असतात ना, काय सांगू तुम्हाला बुवा, त्यांना कशातच रस नसतो, ते निरस असतात. संत निरस कधी नसतात. फक्त आपल्याला ज्या गोष्टीत रस असतो त्यांना त्या गोष्टीत रस नक्की नसतो, म्हणून आपल्याला ते निरस वाटतात. लक्षात घ्या, संत सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय प्रेमाने रस घेतात. आणि सर्वात महत्वाचं, दोषांच्छादयते स्वयं न कुरुते, हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या शिष्याचे, आपल्या भक्ताचे, आपल्या माणसाचे दोष छादयते म्हणजे झाकून ठेवतात. पण सर्वात महत्वाचं, स्वयं न कुरुते. दुसऱ्याच्या दोषांबद्दल आमच्याकडे सहसा तोच बोलत नाही ज्याचे त्या घोटाळ्यामध्ये हात अडकले. सगळे मंत्री हात अडकलेले असल्यानंतर एक मंत्री सगळे बोके गप असतात, तो एकमेकाबद्दल बोलतील तर शपथ. हो, सगळ्यांची तोंडी अळीमिळी गुपचिळी, बोलत नाही त्याची. पण स्वयं न कुरुते एतत् सता लक्षण मृदू सवाय नवनीत तैसे. आता याच श्लोकाचा एक मराठी अर्थ तुकोबारा या अभंगामध्ये देतात. मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही. शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. मृदू सबाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. लोणी लोणी किती मऊ असतो लोणी. आणि सबाह्य लोणी वरून दाबा, आतून दाबा, बाहेरून दाबा, साईडून दाबा, कसंही दाबा ते मऊच असतं ना. फ्रीज मध्ये असेल तर कडक होईल, पण बाहेर काढल्यावर मऊ होतं ना. पण लोण्याचा एक महत्वाचा गुण आहे, लोण्याला प्रत्यक्ष अग्नीची आच लागली तरच लोणी वितळतं, उष्णता लागली तर.
पण संतांचं हृदय, सद्गुरूंचं हृदय, साधूंचं हृदय इतकं कोमल आहे की दुसऱ्याचं दुःख बघून सुद्धा त्यांचं हृदय कळवळतं. आणि एक महत्वाचा शब्द त्याच्यावरती फक्त भाष्य करतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. ज्यासी अपंगिता नाही. आपल्याकडे साधारणतः प्रकारे दोन नाही बरोबर एक होय. पटतंय ना सगळ्यांना? थंडी वाढली नाही ना? हो नाही काही म्हणावं. त्या खांबांमध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही असं नको वाटायला मला. ज्यासी अपंगिता नाही. दोन नाही बरोबर एक होय. मी तुमच्याकडे जेवायला येणार नाही असं नाही, म्हणजे मी जेवायला येणार. मी कीर्तनाला येणार नाही असं नाही, मी येणार पण या तारखेला नाही येणार. त्याचप्रमाणे ज्यासी अपंगिता नाही, म्हणजे जो अपंग नाही असं नाही, म्हणजे कोण अपंग आहे त्यासी धरी जो हृदय. धे रे रे न तोडी. त्याच्यासाठी दोन उदाहरणं देतो, फक्त दृष्टांत देतो दोन आणि पूर्वरंगाला विराम देतो. कारण हे दोन दृष्टांत फार महत्वाचे आहेत, अनेक लोकांपर्यंत ते पोचले पाहिजेत. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. आपला कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना सुद्धा जे आपल्याला भोगायला लागलं ते इतरांना भोगायला लागू नये या भावनेनं उभे राहतात, ती संत वृत्तीची माणसं आहेत. एका वाक्यामध्ये व्याख्या सांगितली. आपला कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना सुद्धा आपल्याला जे भोगावं लागलंय मागे ते पुढच्या लोकांना भोगायला लागू नये यासाठी म्हणून जे कार्य करण्यासाठी उभे राहतात ती संत वृत्तीची माणसं आहेत. दोन उदाहरणं पुरेशी आहेत. एक, ज्यांचं आत्ता 1-2 वर्षांपूर्वी निधन झालंय अशा सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंचं चरित्र आपण काढून बघाल, त्यांचं आयुष्य आपण जाऊन बघाल तर ते इतकं दर्दभर आहे, इतकं दुःखी आयुष्य आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकं दुःखी आयुष्य आहे सिंधुताईंचं. सिंधुताई स्वतः सांगतात की माझ्या सासरी मला इतका जाच आहे, इतका त्रास आहे, तो कुठपर्यंत गेला. त्यांच्याच घराण्याचा वंश माझ्या पोटामध्ये वाढत असताना, मी गर्भार असताना, गरोदर असताना मला घरातून हाकलवून दिली. नवराही मागे उभा राहिला नाही. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. नवरा मागे उभा राहिला नाही, घरातून हाकलवून दिलं. व सिंधुताईने विचारलं, मग अशा अवस्थेत तुम्ही कुठे राहिलात? सिंधुताई म्हणतात, मी अनेक दिवस आणि अनेक रात्री स्मशानामध्ये झोपून काढल्यात. अनेक रात्री अनेक दिवसा स्मशानामध्ये झोपून. खाण्यापिण्याचं काय? त्या म्हणतात तिथं आल्यानंतर जे पिंड करतात प्रेतावरती संस्कार करण्यासाठी, ते लोक तिथं टाकून जातात. त्याच्यावरची काजळी बाजूला करायची, त्याच्यावरचं जे काही पडलं असेल बाजूला करायचं, हातावर थापायचं. भाजायचं कुठे? प्रेत जळतंय त्या अग्नीवरच भाजायचं. लोकांनी एक प्रश्न केला त्यांना, तुम्ही स्मशानामध्ये राहायलात म्हणतात, तुम्हाला भूतांची भीती नाही वाटली कधी? त्या माऊलीने इतकं मिश्किल उत्तर दिलंय, जी भूत दिसतच नाही त्यांची काय भीती मानायची? कारण दिसणाऱ्या भूतांनी इतका त्रास दिलाय, न दिसणारी भूत आणखीन काय वाकडं करणार माझं? ज्यांच्यामध्ये पंचमहाभूत आहेत अशा भूतांनी काही कमी त्रास दिलाय का? आणखीन काय माझं वाकडं करणार? पण जे आपल्याला भोगायला लागलं ते इतर मुलींना, इतर स्त्रियांना भोगायला लागू नये म्हणून हीच सिंधू बाकी सगळ्यांची सिंधू माय झाली, आई झाली सगळ्यांची. आणि अनेक स्त्रिया ज्यांना घरातून टाकून दिले, ज्या बलात्कारित आहेत, ज्या परित्यक्ता आहेत, ज्या हुंडाबळीच्या मध्ये आलेल्या आहेत, कुमारी माता आहेत, अशा अनेक मुलींना, अनेक स्त्रियांना ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यभर सांभाळलं,
मला सांगा याच्यामध्ये काय वैयक्तिक स्वार्थ होता हो? कुठला अवॉर्ड घ्यायचा होता सिंधुताईंना? हे एक. आणि दुसरं उदाहरण, त्यांच्या वतीमध्ये चित्रपट निघाला होता डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. त्या तिथं गेल्यानंतर त्या भागामध्ये आपण चित्रपट पाहिला असेल तर मासिक धर्म नवीन मुलीला आल्यानंतर काय करायचं हेही ज्या लोकांना कळत नाही अशा ठिकाणी आपल्या पत्नीला घेऊन गेलेत आणि तिच्या करवी याच्यावर काय करता येतं याचे उपाय दिलेत आमटेंनी. बरं, या सगळ्यानंतर त्यांना मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला होता. आता मला सांगा, हा मॅग्सेसे अवॉर्ड मिळावा म्हणून हे केलंय का? मॅग्सेसे अवॉर्ड साठी हे झालेलं नाहीये. कुठल्याही पद्मविभूषण किंवा पद्मश्री अवॉर्ड साठी झालेली ही गोष्ट नव्हे. मला जे भोगायला लागलं ते बाकीच्यांना भोगायला लागू नये म्हणून केलेली ही कृती आहे. पुण्यातले एक चितळे नावाचं दाम्पत्य त्या नर्मदा परिक्रमेला गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं एक किस्सा इतका सुंदर की म्हणाले, आता मला मिळालेल्या माहितीनुसार मधला जो भाग आहे जिथे लुटालुटीचा कार्यक्रम चालायचा तो आता बंद झालाय, पण सरकारने त्यांची सगळी व्यवस्था केल्यामुळे आता ते बंद झालंय. पण ते जेव्हा गेले होते तेव्हा अंगावरची सगळी वस्त्र, स्त्री असेल ना तर पुरुष असेल, सगळी वस्त्र अंगावरची काढूनच त्या भागातून पुढे जायला लागतं. तिथून पुढे गेल्यानंतर एका बाबांचा आश्रम आहे आणि त्या चितळेबाई स्वतः सांगतात, मी आपल्याला मुद्दाम क्लिप काढून दाखवीन त्यांची युट्यूबवरची. त्या स्वतः सांगतात की पुढे गेल्यानंतर त्यांचा आश्रम आहे, कुटी आहे साधी, आणि ते काय करतात तर आपली गोंडपाट असतात ना, गोंडपाट, याचं तात्पुरतं आपल्या शरीराचं लज्जारक्षण व्हावं यासाठी त्या गोंडपाटाचे कपडे स्वतःच्या हातानं दाभडानं शिवून तयार ठेवतात की किमान ही वस्त्र अंगावर चढवा आणि पुढे जा. मला सांगा काय गरज पडली होती? पण तो माणूस जेव्हा नर्मदा परिक्रमा करत होता त्यावेळेला त्यानं बाकी स्त्रियांची आणि बाकी पुरुषांची सुद्धा होणारी ती अवहेलना, ती विटंबना बघितली आणि ती सहन न झाल्यामुळे मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. बस तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे कारंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले. गोपाला म्हणा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देव
त्याले भगवान भोलेनाथ. आणि सकाळची वेळ आहे. या सकाळच्या वेळेला आता भगवंतानी ध्यानामधून उतरावं, डोळे उघडावे. म्हणून नंदी शृंगी सगळे शिवगण इतकंच नव्हे, स्वतः जगन्माता पार्वती सुद्धा हातामध्ये आरतीचं तबक घेऊन उभे आहेत, सकाळी पूजेचं तबक घेऊन उभे आहेत की आता भगवंतानी ध्यानामधून उतरावं यासाठी. भगवंत काही केल्या ध्यानातून उतरेना. आता काय करायचं? घड्याळात वाजले 6, म्हणजे आत्ताच आहे. तेव्हा सकाळी वाजलेले घड्याळात 8. भगवंत ध्यानामधून उतरलेच नाहीत तर त्यांची पूजा कशी करावी, त्यांची आरती कशी करावी? मग त्या सगळ्या लोकांनी काय विचार केला, त्यांनी खरे बुवाला गाठला. बुवा, तुमचं नाव कैलास आहेच. म्हटलं होय. म्हणजे मॅचिंग आहे. नाटका बिटकात तुम्ही म्हणे भूमिका करता असं कळलं. नाटकं करतो असं नव्हे. हा, नाटकं करणं वेगळं आणि नाटकात भूमिका करणं वेगळं. नाटकात तुम्ही भूमिका वगैरे करता. हो म्हटलं. कीर्तनही करता. म्हटलं हो, सद्गुरु कृपेनं चालू. मग एखादं नाट्यगीत म्हणा. म्हटलं कशाबद्दल? ते उठण्यासाठी एखादं नाट्यगीत म्हणा म्हणाले. म्हटलं बापूडा प्रयत्न करतो, उठले तर उठले, देवो के देवते. म्हणून मग कैलास बुवानी संगीत मंदार माला मधलं एक नाट्यपद म्हणलं, त्यांची स्तुती करणार. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा. गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी, विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी. आता भगवान शंकरांना उठवायचं ना ध्यानातून. 2-3 ताना घेतल्याशिवाय ते उठणार कसे?
समुद्र मंथनामधून जे विष उत्पन्न झालं हलाहल ते भगवंतानी प्राशन केलं आणि कंठ निळा पडला म्हणून त्याचं वर्णन केलं. कंठे यस्य विराजिते हि गरलम. ते कसं दिसतं? चौथ्या ओळीतला पहिला शब्द जंबुवत. जंबू म्हणजे जांभूळ. जांभूळ कसं दिसतं? तसं दिसतंय ते. वा कंठे यस्य विराजिते हि गरलम शीर्षे च मंदाकिनी. डोक्यावरून मंदाकिनी म्हणजे गंगा वाहते. ती गंगा कशी दिसते? एखादं कारंज उडावं तशी दिसते. जलबिंदुवत. जंबुवत जलबिंदुवत. पार्वती माता बसल्यात वामांके. वाम म्हणजे डावी, अंक म्हणजे मांडी. त्याच्यावर बसलेल्या पार्वती माता. वामांके गिरिजाननम. गिरिजा म्हणजे पार्वती आणि आनन म्हणजे मुख. त्या गिरिजेचं गिरिजा अधिक आनन इज इक्वल टू गिरिजानन म्हणजे मुख. ते कसं दिसलं? जलजवत. जलजवत म्हणजे ज म्हणजे जन्म. जलामधून ज्याचा जन्म आहे असं ते कमळ. मी पार्वती मातांच्या मुखाबद्दल बोलतोय, बाकी कमळाचा संबंध काही नाही. याची कृपया नोंद घ्यावी. व आपला प्रचार प्रसार करतोय असं वाटायला नको उगाच. तिचं मुख कमळाप्रमाणे प्रफुल्लित दिसलं. आणि या अखिल ब्रह्मांडावरती ज्यांची माया पसरली, माया यस्य ऋणद्धि विश्वमखिलम. ती माया कशी पसरली आहे? कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी पाण्यावरती जाळं फेकतात की नाही, ते पाणी व्यापून टाकतं बघा जाळं. तसं त्यांच्या कृपेचं हे जाळं, मायेचं जाळं त्या सगळ्या ब्रह्मांडावर त्यांनी टाकलंय आणि ब्रह्मांड व्यापून टाकलंय. आणि भगवंत ध्यानामधून उतरले. आलेल्या नंदी शृंगी सगळ्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं, पूजा केली, आरती केली. पार्वती मातानी सुद्धा पूजा आरती केली. सगळं झालं. आपापली लोक कामाला निघून गेली. आणि आता पार्वती माता बाजूला येऊन बसल्या. बायको बाजूला येऊन बसली, अतिशय प्रेमानं येऊन बसली. हा क्षण जरा घातक असतो. स्वानुभव सांगतो. मग बोलणार कोणी नाही, पण खरं आहे. बायको बाजूला येऊन बसली शांत म्हणजे आता काहीतरी खिशातलं तरी नाही तर मनातलं तरी काहीतरी एक निघणार. पार्वती माता आल्या का हो? गेले अनेक दिवस मी तुम्हाला बघतीये. तुम्ही मध्येच हसता काय, मध्येच रडता काय, मध्येच दुःखी होता काय, आणि मध्येच कष्टी होता काय, मध्येच शांत बसता काय, काय नक्की चाललंय काय तुमचं? आणि मी गेले अनेक दिवस बघतीये सारखं तुम्ही काहीतरी पुटपुट काय, काय पुट. हे होते तेव्हा काहीतरी पुटपुटताय तुम्ही. काय हो पुटपुटताय? मेरा पती सिर्फ मेरा आहे. दुसऱ्या कुणाचं नाव पुटपुटतो म्हणजे काय? आता कसं आहे, सरळ विचारलं तर नवरा सरळ उत्तर देणार नाही हे बायकोला माहिती. त्यामुळे त्याला कसा टॅकल करायचा अलीकडच्या भाषेत टॅकल ते बरोबर बायकोला माहिती असतं. म्हणून तिनं प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारला, प्रेमानं. अहो कोणाच्या स्मरता नामाते, कोणाच्या स्मरता नामाते, सत्य का सांगा ना माते, सत्य का सांगा ना माते, सत्य का सांगा ना माते. धरुनी ध्यान नित्य बसता, धरुनी ध्यान नित्य बसता, आपुला मनास में हसता, कधी कधी उदासीन दिसता, घडी भर स्थितीवरही नसता, घडी भर स्थितीवरही नसता, सविनय पुसते पापणाते, सविनय पुसते पापणाते, सांगाना माझे सत्य का, सांगाना माझे सत्य का, सांगाना
शब्दांची मजा बघा. कोणाच्या स्मरता नामाते आणि सत्य का सांगाना माते. मला सांगा दे 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 ना दे 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 ना दे 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 ना. चलो ठीक. भगवान भोलेनाथाने एकदा तिच्याकडे बघितलं. बाई ग, ते ज्ञान एवढं खोल आहे की तुला सांगितलं ना तरी तुला कळणार नाही ग. पार्वती माता म्हणल्या मला नाही कळलं तरी चालेल पण सांगा आता काय करावं. जगामध्ये बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट प्रसिद्ध आहे. देवो के देव महादेव झाले म्हणून ते काय स्त्री हट्टापासून सुटलेले नव्हे. देवो के देव महादेव झाले म्हणून ते सुद्धा सुटलेले नाही. महादेव नाव असणाऱ्यांनी सुद्धा उगाच गमजा मारायची गरज नाही. शंकरांचं कुठलं नाव असेल तर आम्ही सुटू असं काय. मला कळलं नाही तरी चालेल पण सांगा आता काय करावं. भोलेनाथ म्हणाले बाई ग, तुला सांगितलंही असतं पण ते सांगायला ही जागा हे ठिकाण योग्य नाही. म्हणजे त्याला एकांत पाहिजे मग तुला सांगू शकेल असं. चला कुठे ते आता. हो मला कळलं पाहिजे माझा नवरा कुणाचं नाव पुटपुटतो ते. चला आता कुठे ते. म्हणून निघाले आणि एका निर्जन बेटावरती दोघ जण आले. भगवान भोलेनाथ पुन्हा एकदा ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसावे तसे बसले. आता म्हणाली सांगा सांगा आता नीट ऐका. भगवंतांच्या मुखामधून शब्द यायला लागले. पार्वती अगं काय सांगू तुला. हा समुद्र मंथनाचा जो काही प्रकार घडला ना, या समुद्र मंथनाच्या प्रकारामधून अनेक रत्न बाहेर आली, लक्ष्मी आली, अमृतही आलं आणि याच समुद्र मंथनामधून अखंड विश्वाचा विनाश करू शकेल असं हलाहल विष सुद्धा उत्पन्न झालं. त्यातल्या रत्नांचा आणि अमृताचा स्वीकार करायला प्रत्येक जण पुढे धावला ग. पण त्यातल्या विषाचा एक साधा थेंब कोणी घ्यायला तयार नाही. आणि अखेर या विश्वाला वाचवण्यासाठी विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा. ते विष मला प्राशन करायला लागलं. माझ्या अंगाचा प्रचंड दाह व्हायला लागला. कंठ निळा पडला. लोकांना काय नाव द्यायला जाते नीळकंठ म्हणून. ज्याचं जळतं त्याला कळतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. पाण्यातील मासा झोपी जातो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पंतप्रधानांनी असं करायला पाहिजे होतं. संरक्षण मंत्र्यांनी असं करायला पाहिजे होतं. आमच्या मुख्यमंत्र्यांनी असं करायला पाहिजे होतं. हे चकली गडबडी खाताना बोलणं सोपं आहे पण किती काटे खालून त्या खुर्चीला टोचत असतात ना, आणि किती काट्यांचा मुकुट डोक्यावर असतो तो तुम्हाला मला दिसत नाही. तो माणूसच जाणे लक्षात ठेवा. त्यातल्या विषाचा एकही कोणी केला तयार नाही ते म्हणून मला प्राशन करावं लागलं. आणि माझ्या शरीराचा जो दाह सुरू झाला. पार्वती माता म्हणतात एवढा दाह झाला त्याच्यावर उपाय काही नाही का. उपचार अगं उपचार काय कमी केले का. काय उपचार केले सांगा बरं मला. दोघांचं बोलणं चाललंय. काय उपचार केले. भगवान म्हणाले अगं काय सांगू तुला. चंद्र शीतल असतो म्हणून तो मस्तकावर धारण केलाय. भाली चंद्र असे धरीला उपयोग शून्य. 24 तास मस्तकावरून गंगा वाहतीये. थंड पाण्याचा झरा वाहतोय उपयोग शून्य. एवढंच कशाला सर्प सुद्धा अंगावरून खेळवले थंडगार असतात म्हणून. बुवा सर्प थंडगार असतात. मग सर्प बर्फासारखे थंडगार असतात. हातात घेऊन बघा. फक्त एकच अट आहे तो किती वळवळलं तरी आपण थंड पडायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी बुवाच्या नावानं बोंब कर तिथं यायचं नाही. ऍट युअर ओन रिस्क.
आणि या सगळ्यावरती माझा जो शरीराचा दाह होतोय ना, ह्याच्यावर मला नारद महर्षीने एक उपाय दिला. तुम्हाला विचारतेस ना मी कुणाचं नाव पुटपुटतो? मी माझ्या रामाचं नाव पुटपुटतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी हे अखंड नाव पुटपुटत असतो ना पार्वती, म्हणून माझ्या अंगाचा दाह कमी होतो त्याने. आणि राम हा विषय निघाल्याबरोबर राम हृदय सांगायला सुरुवात केली भगवान भोलेनाथाने. एखाद्या पतिव्रतेला आपल्या पतीबद्दल, एखाद्या शिष्याला आपल्या गुरुबद्दल, एखाद्या भक्ताला आपल्या भगवंताबद्दल, आराध्या दैवताबद्दल बोलायला लागल्यानंतर किती बोलू आणि किती नको असं जसं होतं ना, तसं भोलेनाथांचं झालं. राम हा विषय निघाल्याबरोबर जी काही वाघ गंगा चाललीये, पण काही काळ गेल्यानंतर मात्र तुम्हा आम्हाला जी लागण होते ती पार्वती मातानेही झाली. हळूहळू पेंग यायला लागली, झोप यायला लागली आणि हळूहळू प्रतिसाद रूपी हुंकार बंद पडायला लागला. आता यांचा प्रतिसाद जर बंद पडला तर परिणाम ते सांगायचे बंद होतील. म्हणून पुराणामधलं वर्णन सांगतो, भगवान महाविष्णूंनी आपला अंश माशाच्या पोटामध्ये ठेवला आणि त्या माशाच्या पोटामधून त्या पेटामध्ये येऊन पाण्याच्या इथून त्यांनी हुंकार द्यायला सुरुवात केली. मी ऐकतोय. किती वर्ष चाललं हे राम हृदय प्रकरण? पुराणांचा आधार घेऊन सांगतो. काही काळानंतर जेव्हा भगवंतांचं ध्यान भंग पावलं भोलेनाथांचं, समोर बघतात पार्वती माता झोपी गेलेल्या. विचार करतात पार्वतीचं झोपी गेले तर इतका वेळ मला हुंकार कोण देतो? आणि योगमायेनं बघितलं त्या माशाच्या पोटामधून आवाज येताना त्रिशूळ उचललं, त्रिशूळ फेकून मारलं. माशाच्या शरीरामधून गेलं आरपार, मासा गतप्राण झाला. आता शरीरात संपलं म्हटल्यानंतर प्रगट होण्याशिवाय पर्याय नाही. पुराणामध्ये वर्णने भगवान महाविष्णूंचा अंश असलेली अष्टवर्षात्मक मूर्ती प्रगट झाली. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. म्हणजे किती वर्ष चालले बघा राम हृदय. आणि ते बघितल्याबरोबर अरे विष्णू तुम्ही म्हणाले, मीच होतो. का हो, समोर आला असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं काय? नाही म्हणाले, भगवंता समोर ऐकण्यात काही मजा नाही. नवरा बायकोचं बोलणं आणि त्यातूनही भांडण चोरून ऐकण्याची मजा आहे. हे गुलदस्त्यात. आणि काय म्हणाले, कृष्ण अवतारातले चाळे अजून आमचे सुटत नाहीयेत. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, त्रासती सकळ नारी. त्या नंदाच्या घरात दया दुधाने लोण्याला काही कमी होती का हो? पण लोकांच्या घरात जायचं, शिंकेला बांधलेली मडकी फोडायची, त्याचा काला करायचा, विचका करायचा आणि पळून जायचं. यातच भगवंताना काय तो आनंद, अलौकिक चरित्र. पण प्रभू, जी वाघगंगा चालली होती ना, ती पुन्हा एकदा ऐकायची इच्छा आहे. ऐकवता? सॉरी. भगवान भोलेनाथाने सांगितलं आता ते शक्य नाही का? या चॅनलवरती पुनःप्रक्षेपण नाही, रिपीट टेलिकास्ट या चॅनलवर नाही. मग चॅनल बदलावं लागेल. म्हणजे पृथ्वी तलावरती दत्तपीठ झालंय. त्या दत्तपीठामध्ये जायचं आणि प्रभू दत्तात्रयांची 12 वर्ष म्हणजे एक तप एकनिष्ठ सेवा करायची आणि हेच ज्ञान पुन्हा एकदा त्यांच्याकडून लखलखीत आणि चकचकीत करून घ्यायचे. मी गेलो असतो पण मी तिथे जाऊ कसा? नाव गाव रूप मला काही नको का? आधार कार्ड, पॅन कार्ड. आधार कार्ड पाहिजे, फोटो कसाही चालेल पण आधार कार्ड पाहिजे. जुन्या लोकांचे आधार कार्ड आठवत आहेत का? भयानक होती हो. माझा आधार कार्ड नंतर दाखवतो, कीर्तनला कोण बोलावणार नाही असं आधार कार्ड आहे. म्हणजे बुवा निराधार असल्या का दिसतो त्या फोटोमध्ये? काय फोटो म्हणजे आनंदी आनंद सरकारचे. म्हणाले नाव हवंय तुम्हाला, मी देतो ना नाव. म्हणून त्या अष्टवर्षात्मक मूर्तीचं नामकरण भगवान भोलेनाथाने केलं. बहुरूपवान परितो बहुरूपवान परितो मच्छी
मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र. नवनाथांपैकी आद्य मत्स्येंद्रनाथ. बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र. मुकुटमणी संतांचा शोभे अमरात जेवी देवेंद्र. मच्छिंद्रनाथ असं नामकरण केलं. दत्तपीठामध्ये गेले, 12 वर्ष तिथं राहिले, 12 वर्ष एकनिष्ठ सेवा केली आणि प्रभू दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेऊन हेच ज्ञान पुन्हा एकदा लखलखीत चकचकीत करून घेतलं. आणि 12 वर्षानंतर 12 अधिक 8 बरोबर 20 वर्षाचा एक नवजवान तेजपुंज तरुण बाहेर पडला. आता जायचं कुठं? आई नाही, बाप नाही, बायका नाही, मुलं नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. मग जे घर दिसेल ते आपलं, हे विश्वची माझे. म्हणून रोजची नाथ पंथाची दीक्षा किंवा नियम आहे, रोज 5च घर भिक्षा मागायची, 6वं घर नाही. पाचच घर भिक्षा, 6वं घर नाही. आणि म्हणून भिक्षा मागत 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 निघाले. हा वेळ सुंदर आली रागाला. पुरे धनाशी चालू ठेव. नीट आहे का? 5 घरी भिक्षा मागत 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 एक दिवस एका घरासमोर उभे राहिले नाथ. नाथ पंथाप्रमाणे अल्लाह निरंजन म्हणून गर्जना केली बाहेर. आतली माऊली कोणी होती तिनं बघितलं, कोणी गोसावी आलाय. आतमध्ये गेली, सुपामधून भिक्षा आणली. सुपामधून ऐकून जरा नवल वाटतंय ना, पण असं होतं बरं का तुमच्या माझ्या भारतामध्ये. एक काळ ऐसा होता जेव्हा तुमच्या माझ्या भारतामधल्या घराघरातून सोन्याचा धूर निघत होता. हो, आता लाकडाचाही निघत नाही. शेवटच्या कार्यक्रमालाही लाकडं नाही येत. हो, जिकडे जावं तिकडे सगळ्या जंगलांचे तिरुपतीचे गोठे करून टाकलेले आहेत. एकही जंगलामध्ये झाड दिसेल तर शपथ. पण त्या काळामध्ये असं होतं, सुपामधून भिक्षा आणली. पण नाथ पंथाचा नियम आहे, जी माऊली भिक्षा वाढते आहे तिच्याकडे वर डोळे करूनही बघायचं नाही, डोळे पायाशी ठेवायचे. म्हणून पायाशी नजर झोळी पुढे केलेली. आणि तो 20 वर्षाचा नौजवान तरुण बघितला, तेजपुंज शरीर बघितलं, पिळदार शरीर बघितलं. आणि त्या बाईच्या गळ्यामधून आवरलेला हुंका असा पटकन गेलाच. हुंका गेल्याबरोबर मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. झोळी मागे केली नाथाने आणि आतापर्यंत पायाकडे असलेली नजर तिच्या डोळ्याला जाऊन भिडली. चेहरा वाचला आणि प्रश्न केला, माय भरल्या घरात रडतेस का? काय जरा रडायला? ती म्हणाली, महाराज काय सांगू, इतकी वर्ष लग्नाला झाली, घरामध्ये सगळी संपन्नता आहे हो, पदरी संतान नाही, उदरी संतान नाही. तुम्हाला पाहिलं आणि असं वाटलं की मला मुलबाळ झालं असतं तर तुमच्याच वयाचं इतकं सुंदर झालं असतं, म्हणून हुंका आला गळ्यातून, माफ करा. नाथ म्हणाले, असं आहे का? माय ही भिक्षा आत्ता ठेव, मला नको भिक्षा. म्हणजे ऐक माझं, हे आत्ता भिक्षा नको. आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि चिमुडभर अंगारा काढला विभूती आणि त्या बाईच्या हातावर ठेवली. माय नाथ कहे मर फिकर करो मत एक होगा तुझे बेटा जो. माय ही विभूती सेवन कर, म्हणजे मी तुला सांगतो एक चांगला सद्गुणी तुला पुत्र प्राप्त होईल. पण एक स्त्री जातीचा असलेला गुणधर्म अवगुण नाथांना माहिती आहे, मच्छिंद्रनाथांना. म्हणून मुद्दाम बजावलं, माय एक काम कर, या विभूतीनं तुला पुत्र प्राप्ती होणार आहे, हे फलित होईपर्यंत कुणालाही सांगू नकोस. आता आमच्याकडे म्हणजे तुम्हाला म्हणून सांगते, हा कुणाला सांगू नका असं म्हणून सगळ्यांना हेच सांगतात. तुम्हाला म्हणून सांगते, हा वहिनी कुणाला सांगू नका. हे सगळ्या गावाला माहिती, तुम्हालाच माहिती नाही फक्त.
ठीक आहे म्हणाले. आणि किती खात्री दिली बघा हो नाथानी, मच्छिंद्रनाथांनी, माय ही विभूती सेवन कर म्हणजे मी तुला सांगतो एक चांगला पुत्र होईल. इतकंच नव्हे, आजपासून बरोबर 12 वर्षानंतर याच दिवशी याच वेळेला तुझ्या दारातून उभा राहील आणि तुझ्या मुलाच्या हातून भिक्षा घेईन. काय खात्री पाहिजे आणखी? काय खात्री पाहिजे आणखी मला सांग. आणि ती विभूती घेतली, ठेवली, रात्री घेऊया. संध्याकाळी गावातल्या काही बायका गप्पा टप्पा करायला आल्या. मी जुना काळ सांगतो हा, जेव्हा गावातल्या बायका अशा एकमेकांच्या घरी जात असत. आता हे सगळं मुंबई पुण्यामध्ये शहरामध्ये तर दुरापास्त झालंय. कारण जो तो आपापल्या ब्लॉकमध्ये ब्लॉक, आता आपापल्या फ्लॅटमध्ये फ्लॅट, बाजूच्या फ्लॅट मधला कायमचा फ्लॅट झाला तरी ब्लॉक मधल्याला कळत नाही. बाजूच्या वास यायला लागल्यानंतर कळतं की कोणीतरी फ्लॅट झालाय कायमचा म्हणून. रवींद्र महाजनींची माहिती आहे ना, डेड बॉडी कशी मिळत. एवढा मोठा एक काळचा स्टार मराठीचा. आणि त्या बायका आल्या, त्या बायकांशी बोलता 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 एवढं नाथानी बजावून सुद्धा बाई विसरली, नाथ नाही विसरले. बरोबर 12 वर्षानंतर त्याच दिवशी दारामध्ये अल्लाह निरंजन माई अल्लाह शी गर्जना केली. गर्जना ऐकल्याबरोबर त्या बाईनं आपलं परत सुपामध्ये भिक्षा घेतली, डुलत 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 आली. भिक्षा आणल्याबरोबर नाथाने पहिला प्रश्न केला, माय मुलगा कुठे आहे? मुलगा कुठे आहे? आण त्याला. ती म्हटली, महाराज तुम्ही जी विभूती दिलीत ना त्यानं मला मुलगा झालाच नाही. लक्षात ठेवा, संतांना, सद्गुरूंना, साधूंना सगळं तुमचं माझं खपत आहे, पण खोटेपणा आणि दांभिकपणा मात्र त्यांना कधीही पटायचा नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माय खोटं बोलतोस? अगं माझ्या गुरूंचा, प्रभू दत्तात्रयांचा प्रसाद असलेली विभूती होती, ती अशी वाया जाईल? शक्यच नाही ग. काय केलं सांग, काय केलं सांग. ती म्हणली, महाराज मी ती विभूती सेवन केली नाही हो. मग काय केलं? ती विभूती मी उकिरड्यावरती फेकून दिली. हे ऐकल्याबरोबर नाथ घराच्या बाजूला धावले उकिरड्याकडे. आणि 12 वर्ष साठलेला उकिरडा त्याला आपला कान लावला, तसा आतून सोहम ध्वनी ऐकू यायला लागला. आणि नाथाने 12 वर्ष साठलेला उकिरडा उकरावा. काही लोक बाजूला जमा झाली, त्यांनी प्रश्न केला, महाराज आपण का उकिरडा उकरताय? 12 वर्ष साठलेला. नाथाने प्रतिप्रश्न केलाय मच्छिंद्रनाथांनी की का हो, गेल्या 11 वर्षामध्ये आपण या ठिकाणी काही चमत्कार बघितला? लोक म्हणाले, एक चमत्कार आम्ही रोज बघतोय महाराज. कुठला? रोज दुपारच्या उन्हाच्या वेळेला एक गोमाता इथं येते आणि आपल्या स्तनामधून आपोआप दुधाचा पाना या उकिरड्यावरती सोडते. हे ऐकल्याबरोबर नाथ जे कळवळले, महाराज प्रभो दत्तात्रया, आईच्या दुधावर नाही तर नाही पण गाईच्या दुधावर या बाळाचं पोषण केलंस उकिरड्यामध्ये. काय तुझी लीला अपरंपार आहे रे. म्हणून तो उकिरडा उकरला, बाहेर काढला आणि हाक मारली, बाळ बाहेर ये, बाहेर ये म्हटल्या बरोबर तो चुणचुणीत पोरगा बाहेर आला मस्तपैकी. काय त्याचं भाग्य आहे बघा. जगामध्ये येऊन डोळे उघडल्यावर पहिलं दर्शन आपल्या सद्गुरूंचं आहे, याला भाग्य लागतं. नाही तर आम्हाला दर्शन कोणाचं होतं? डॉक्टर नाही तर नर्स. अशा तंगड्या पकडतात आणि ढुंगणावर फटके देतात मागून, का तर पोरग रडायला हवं. ही आमची लायकी. आयुष्यभर पुढे रडणंच आहे. चैतन्य महाराज छान सांगत होते, देगलूरकर म्हणाले, आध्यात्मिक कारण मी सांगतो तुम्हाला. ते पोर आल्यानंतर रडतच काय येतं किंवा त्याला रडवतात का? रडवून त्याला सांगतात पुढे आयुष्यभर हेच करायचंय. वैद्यकीय कारण काही वेगळं असेल, पण धार्मिक त्यातलं आध्यात्मिक कारण हेच आहे, पुढे आयुष्यभर हेच करायचं, रडायचंच आहे, म्हणून त्याला रडवतात. आणि तो मुलगा बरोबर घेतला आणि तो कावरा बावरा झालेला मुलगा त्याच्या डोक्यावर हात फिरवला नाथानी. बाळ काळजी करू नको, तुझा नाथ मी आहे, तू अनाथ नाही जगात.
बाळ, अरे आईच्या दुधावर नाही तर नाही, पण गाईच्या दुधावर तुझं रक्षण झालं, पोषण झालं, म्हणून आजपासून तुझं नाव गोरक्षनाथ असं पडेल. क्रमांक 2 नाथ, गोरक्षनाथ. हा. आणि तिथून दोघ जण गुरु शिष्य निघाले 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 आणि कुठे आले? तई एक ग्रामी गुरु शिष्य आले आणि भिक्षेसी गोरक्षत्वरे निघाले. तई एक स्थली भोजन फार चाले, ठाकोनी दारात अलक्ष बोले, अल्लाह निरंजन मै अल्लाह, अल्लाह निरंजन मै अल्लाह, अल्लाह निरंजन मै अल्लाह. ती गर्जना ऐकली. तशी आतली कोणी बाई होती, ती बाहेर आली आणि जे काय होतं केलेलं ते दिलं. गोरक्षनाथाने ते घेतलं आणि निघाले. दण 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 पावलं टाकत उन्हातून आणि ज्या ठिकाणी आपले गुरु आहेत मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले. आता आणल्यानंतर जी भिक्षा आणलेली होती, रोजची पद्धती अशी होती की आणलेली सगळी भिक्षा दोघांनी वाटून खायची, पण त्याची परीक्षा घ्यायची असल्याने त्याला बोलावलंच नाही. आता जुन्या काळचा शिष्य होता म्हणून तो बाजूला थांबला. आत्ताच्या काळातला शिष्य म्हणजे गुरुला मिळालं नाही तरी चालेल, तू मर नका, माझं पोट पहिलं भरलं पाहिजे. गोरक्षनाथ असे नाहीत, झाडाच्या मागे जाऊन उभे राहिले आणि सगळी भिक्षा ग्रहण केली आणि हाक मारली परत. गोरख इकडे, अरे तुझे आज खीर वडे पोळी आणली होतीस ना, मला इतकी आवडली रे, हा 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 हा, पुन्हा एकदा खावीशी वाटते, घेऊन येतोस आमच्यासाठी? अनुपम ब्रह्मरसाला जो का पिऊन तृप्त झाला, तो का मागेल गुळवण्याला मिठक्या मारी तो बैसेल. दासकडूनची ओवी आहे. अहो, अनुपम ब्रह्मरस जो पिऊन तृप्त झालाय त्याला या खीरवडी पोळ्यांचं काय पडलंय? हो, काही नाही पडले. तरी गोरक्षनाथ म्हणाले, अहो विचारता काय? हा मी निघालो म्हणाले. हा निघालो म्हणून निघाला. ज्या ठिकाणी हे मिळालं होतं त्या ठिकाणी आला. पुन्हा एकदा गर्जना केली, अल्लाह निरंजन मै अल्लाह, अल्लाह निरंजन मै अल्लाह. ती सकाळचीच बाई बाहेर आली. तिनं बघितलं हा सकाळचाच गोसावी आहे. ती म्हणली, का रे बाबा, तुला सकाळी एकदा घातलं की नाही, आता परत कशाला आलायस? परत कशाला आलायस? तो म्हटला, माय मला नाही ग, माझ्या गुरुजींना तू दिलेले खीर वडे पोळी खूप आवडली ग, त्यांच्यासाठी एकदा पुन्हा देतेस, माझ्यासाठी नको. ती बाई म्हणली, बाळा अरे असतं ना तर दिलंही असतं, पण काय सांगू, आमच्याकडे की नाही श्राद्ध होतं म्हणून ते केलं होतं. आता आमचे गोरक्षनाथ लहान होते, ते पटकन बोलून गेले, अच्छा अच्छा श्राद्ध था, खत्म हो गया तो और भी श्राद्ध करो. तो काय बड्डे केक आहे का, एक संपला म्हणून मॉन्जिनीस बदलून दुसरा मागवा, और भी श्राद्ध. हे वेडायस काय म्हणाली, और भी श्राद्ध. हे बघ, मी तुला एक पैसा देऊ का? तू मला कुबेराचं धन दिलंस तरी नकोय, तिच्या खनपटीलाच बसला, मला खीर वडे पोळी दे मग जातो. ती पाचाबाची इतकी झाली, हमरा तुमरीवर आली आणि त्या बाईनं आपली पातळी सोडली आणि प्रश्न केला, येरी म्हणे श्वाना परी, येरी म्हणे श्वाना परी, घेऊन ठाणासी बैससी द्वारी. आशाळलेल्या कुत्र्यासारखा लाळ घोळत माझ्या दारात बसलायस, कोणाला बोलतेय? गोरक्षनाथांना. गोरक्षनाथांचा अधिकार केवढा आहे माहिती आपल्याला? गोरक्ष जरी धरिता कोप, तरी ब्रह्मांडा जाळिता त्याचा शाप, परितो शांती क्षमेचा दूत, नयेच संताप मानसी. मला कुत्रा म्हण, गाढव म्हण, बेडूक म्हण, म्हणजे डुक्कर म्हण, नाही तर झुरळ म्हण, मला काही फरक नाही पडत. मला खीर वडे पोळ्याशी मतलब आहे. ती म्हणते, का रे, तुझ्या गुरुजींना खीर वडे पोळी हवी म्हणून मी जर दिले तर त्याच्या बदल्यात मला काय देशील? तू माग ना, काय हवं देतो ना. गुरुवांछा पूर्तीस्तव, गुरुवांछा, वांछा म्हणजे इच्छा,
गुरुवांच्या पूर्तीस्तव देशील मज सौम्य नयन काय तरी हा अरे तुझ्या गुरुजींना खीर वडे पोळी हवी म्हणून जर मी करून दिली तर त्याच्या बदल्यात मला तुझा उजवा डोळा देशील. काय मागितलं? उजवा डोळा देशील. गोरक्षनाथ फक्त मिश्किल हसले. माय अगं एवढी सोपी छोटी किंमत होती, कशाला माझा वेळ खाल्ला इतका वेळ. पचकन डोळ्यात हात घातला आणि हातावर ठेवला. हे घे. क्षणाचाही विलंब न लावता पचकन डोळ्यात हात घातला, डोळा काढला आणि हातावर ठेवला. घळ 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 रक्त व्हायला लागलं. त्या बाईला तर शीट यायची वेळ आली. ती आत गेली, पटापट खीर वडे पोळी परत केलं, त्याच्या हातात दिलं. हे घे आणि इथून निघ. गावात त्यांनी बघितलं तर गावात मला मारतील, गोसावड्याला त्रास दिला म्हणून. आणि आता समोर गेलो तर आपल्या गुरुनं हे दिसेल, त्यांना वाईट वाटेल म्हणून त्यांच्या नकळत डोळ्यावर हात घेतला आणि डाव्या हाताने ते ठेवलं आणि झाडाच्या आड जाऊन उभे राहिले. परीक्षा क्रमांक 2. गोरख पुढे ये. अरे आपण रोज दोघांनी मिळून भिक्षा खातो ना रे. हो, मग मी तुला विसरलोच. ये आपण एकदम खाऊ. आता समोर गेलो ना तर हे दिसेल ना, त्यांना वाईट वाटेल म्हणून तिथूनच उत्तर दिलं, गुरुदेव मला ना आज भूकच नाहीये, तुम्ही एकट्यानंच खा भिक्षा. अशी कशी भूक नाही? ये बरं, मी सांगतोय ना, ये पुढे 2 घास. नाही लाजानं पुढे आले गोरक्षनाथ. ते डोळ्यातून वाहणारं रक्त दिसलं, भिजवलेली वस्त्र दिसली रक्तानं. प्रश्न केला, का रे, कोणी मारलं काय तुला? कुठे लागलं तुला? सगळं माहितीये काय झालंय ते त्रिकालातले असणाऱ्या मच्छिंद्रनाथांना. प्रकार घडलेला सांगितला आणि एकटक नजर रोखली मच्छिंद्रनाथांनी आणि प्रश्न केला, का रे गोरख, आम्हाला खीर वडे पोळी हवी म्हणून त्या बाईला आपला उजवा डोळा देऊन आलास की नाही? हो दिला. का रे, आम्ही मागितलं तर आम्हाला डावा डोळा देशील काय? देशील. एक डोळा फुटलाच होता महाराज. होता त्या डोळ्यातून टचकन अश्रुधारा आल्या. महाराज, डोळ्याची काय कथा घेऊन बसलात? हे पंचप्राण तुमच्या पायाशी हजर आहेत. तुम्ही आहात म्हणून गोरक्षनाथ या जगामध्ये सनाथ आहे. तुम्ही नाही तर गोरक्षनाथ या जगात फक्त अनाथ आहे. तुमच्यासाठी डोळ्याची काय कथा? पंचप्राण तुमच्या पायाशी हजर आहे. म्हणून डाव्या डोळ्यामध्ये हात घातला आणि पचकन काढला आणि त्यांच्या हातावर ठेवला. दोन्ही डोळे निघून गेले. आणि आता प्रेमाचं असं भरता आलं होतं, जवळ घेतला आणि आपले अमृताप्रमाणे संजीवनी प्रमाणे असणारे हात त्याच्या डोळ्यावर फिरवले आणि एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. डोळे आले नव्हे बरं का, दृष्टी आली. डोळे येणं हा आजार आहे. डोळे येणं हा आजार आहे. दृष्टी प्राप्त झाली आणि सद्गुरु कृपेनं जी दृष्टी मिळते ना महाराज, सद्गुरु कृपा दृष्टी करी उलटी. म्हणजे आतापर्यंत फक्त बाहेरच्या रामाचं दर्शन होत होतं, सद्गुरु कृपेने मिळालेल्या दृष्टीनं आत्मारामाचं दर्शन व्हायला लागलं होतं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण कोण करू शकेल? तुकोबरायांनी या पूर्व पद्यातल्या अभंगामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरु हा तपासूनच घ्यावा. एकदा नाही, 2दा तपासून घ्या. खात्री पटेपर्यंत सद्गुरु तपासून घ्या, संत तपासून घ्या. पण एकदा तो पटला ना की तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पूर्वपद्यामध्ये तुकोबारायांचे शब्द, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
घ्यायची का नाही घ्यायची ते नाही ना, फक्त घ्यायची जाते का? झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करायची. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भाव, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा, साधू संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी